हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कशात सगळे मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेत आहोत. आणि सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि आज आहे शनिवार. तर सेकंड अँड फोर्थ सॅटर्डे रुद्रच्या पप्पांना असते सुट्टी. रुद्रला सुद्धा सुट्टी असते. पण आज काही कारणास्तव रुद्रला शाळेला सुट्टी मिळालेल्या होत्या, तर त्या सुट्ट्या भरून काढण्यासाठी त्यांना आज सुद्धा स्कूल ठेवलेली होती. आणि रुद्रला नाश्त्यासाठी दिलेले होतं भिजवलेले बदाम आणि ड्रॅगन फ्रूट दिलेलं होतं त्याला कट करून. आणि त्याला म्हटलं आता नाश्ता झाला आहे तर तू अभ्यासाला बस. त्याचा अभ्यास घेत घेत मी इकडं मेथीची भाजी पण साफ करत होती. आणि मेथीची भाजी साफ झाल्यानंतर मी मेथीची भाजी करायला घेतली. आणि मी नेहमी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बनवत असते भाजी. मी आज मसूरची डाळ टाकून भाजी बनवलेली होती. पीठ वगैरे मळून ठेवलेलं होतं कारण रुद्रचा पण टिफिन होता आज, त्यामुळं मेथीची भाजी त्याला टिफिनला देता येईल म्हटलं. आणि रुद्रचे पप्पा घरी होते त्यामुळं भात आणि आमटी पण बनवायची होती. सहसा रोज नाही बनवत मी, चपाती भाजीच असते, मग संध्याकाळी भात आमटी बनवायची असते. म्हणून मग ते सगळं झालं माझं. बऱ्यापैकी निम्मा अर्ध झालेलं होतं जेवणाचं सगळं. तर म्हटलं आता पटापट कपडे धुवून घेते. रुद्रचं चाललेलंच होतं अभ्यास, कारण मी त्याच्याजवळ बसले तर त्याचा पटापट होता अभ्यास. नाही तर मी कामात आणि त्याला अभ्यासाला बसवलं ना, तो कधीच पटापट अभ्यास करत नाही. म्हणजे कपडे वगैरे धुवून झाले तर इकडं त्यांचं क्राफ्ट बनवायचं चाललेलं होतं. स्कूलमध्ये बेस्ट ऑफ वेस्ट ते टाकाऊपासून टिकाऊ असं काहीतरी वस्तू बनवून आणायला सांगितलेली होती. कॉम्पिटिशन होतं. तर फर्स्ट टाईम म्हटलं रुद्रच्या पप्पांना घरी आहात तर बनवा, नेहमी माझ्याकडेच हे काम असतं. तर म्हटलं आज मी पण उशिरा उठलेली होती, थोडंसं रुद्रच्या पप्पांना सुट्टी होती तर म्हटलं थोडंफार मदत करतात ते सुट्टीच्या दिवशी. तर म्हटलं ते आहेत घरी तर थोडंसं लेट उठावं, त्यामुळे माझ्या आजच्या कामाला थोडा उशीर झालेला होता. त्यामुळे ते बसले होते क्राफ्ट करत. त्यातूनही मला सारखं हे कसं करू ते कसं करू एवढं व्हिडिओ बघून पण ते प्रत्येक वेळेला विचारणार, हे चिपकतच नाही, हे कसं करून ते कसं करू, हे चालूच होतं त्यांचं. माझं इकडं कपडे वगैरे धुवून सुकत वगैरे घालून झालेली होती, तरी त्यांचं काही एक क्राफ्ट बनवायला त्यांना तास दीड तास गेलेला होता. पण जाऊ दे, तेवढी थोडीफार तरी मला मदत झालेली होती. तर म्हटलं आता वरून तो कागद असा ओपन दिसत होता, चिपकतच नव्हता. तर म्हटलं आपण त्याला शेवटी माझा पण हात त्याला लागलाच. प्रत्येक काही बनवायचं असू दे ॲक्टिव्हिटी ती मीच बनवत असते. तर आज म्हटलं त्यांना बनवायला सांगितलेली होती, मोबाईलवरती बघून बनवा म्हटलं. तर शेवटी माझाही हात लावावा लागलाच मला त्याला. म्हणून मग शेवटी लेस म्हटलं वरती चिपकूया आपण छान अशी रेड कलरची. आणि मग म्हटलं तो कागद चिपकून जाईल, मग म्हटलं छान दिसेल म्हटलं. म्हणून मग वरती आम्ही लेस लावून घेतली. तिकडे ते यांचं अजून क्राफ्टचं चालूच होतं. तर म्हटलं आता मला उशीर होतोय, फटाफट रुद्रच्या डब्यापुरती आणि खाण्यापुरती तरी त्याला चपाती बनवू दे, कारण भाजी झालेली होती, भात झालेला होता. म्हटलं आता चपाती पटकन बनवून घेते, म्हणजे एक चपाती खाऊन जाईल आणि एक टिफिनला घेऊन जाईल. म्हणून म्हटलं फटाफट आता मी बनवून घेते. तर इकडे एका बाजूला अख्खा मसूरची आमटी बनवलेली होती, ओन्ली लसूण घालून फोडणी मी. आणि इकडं रुद्रला म्हटलं आता तू सगळं बॅग वगैरे भरून घे, तोपर्यंत बघ मी जेवायला त्याला ताट आणलेलं होतं. बघ जेवायला ताट आणलं आहे गरमागरम, तू चपाती भाजी आणि मसूरची आमटी खाऊन घे म्हटलं फटाफट. जा हात धुवून ये जा. बॅग वगैरे त्याचं सगळं भरून झाल्यानंतर म्हटलं आता जेवून घे. त्याला म्हटलं कसं झालं आहे सांग बघू. म्हटलं गरमागरम होतं, त्यामुळं म्हटलं मस्त. बघा कसा सांगते मम्मा, खूप छान खूप छान सांगत होता. म्हटलं तू आता कर एन्जॉय. सगळं आमचं रेडी झालेलं होतं, चपाती वगैरे सगळं झालेलं होतं. तर रुद्रचे पप्पा चालले होते रुद्रला स्कूलमध्ये सोडायला. तर म्हटलं तू पटापट तुझी तयारी करून घे, कपडे वगैरे घालून घे. फायनली त्याचं सगळं रेडी झालेलं होतं. आवडलं? काय बनवलंय? हां, याच्यामध्ये पेन ठेवायची. चला तर फोटो काढूया का एक. काय आहे रे, कशाला घेतलेत पैसे? कसली फीज? स्कूल फीज किती भरायची? जा दे जा पप्पांना खिशात ठेवायला. काय हां बरोबर, लक्षात आलं, बरं झालं. कृष्णा बुक स्टोअरमध्ये घ्या, तिथं 10 रुपये आहेत बघा. 10 रुपये 5ला असेल. काय ड्रॉइंग पेपर. कुठल्या कलरचा? वाय ड्रॉइंग पेपर एकच? हां एकच द्या, कॉम्पिटिशन आहे आज. घे बाळा, ती घेतलीस का? इकडं आणि ती सँडल घालूस तर हा इकडं.
बाय. बघू येतोय का विचार आदेश. बघ की येतोय का त्यो? चल चल रुद्र बरोबर. चला आता मी पण चकाचक झाले. रुद्राचे पप्पा येतच असतील आता. फीस भरायची आहे स्कूलमध्ये म्हणून ते गेलेले आहेत. त्यामुळं ते येईपर्यंत माझी तयारी केली. किचन वगैरे सगळं चकाचक केलेलं आहे. भांडे घासलेले, जेवण वगैरे आपलं सगळं रेडी आहे. आता माझं एक काम आहे. गव्हर्नमेंट आपलं हॉस्पिटल आहे तिकडं जायचं आहे. तिकडं कशासाठी चाललेली आहे ते मी पुढे तुम्हाला सांगते. चला आता जाऊया आपण. पप्पा येतीलच आता रुद्राच्या, तर निघेन आम्ही. थोडा बहुत असं आभाळ होतं पण पाऊस काय नव्हता. त्यामुळं काय आम्ही रेनकोट छत्री वगैरे काय घेतलेलं नव्हतं. छत्री मला वाटतं घेतली होती फक्त. आणि इकडं आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पोचलेलो होतो कारण की मला घ्यायचं होतं इंजेक्शन हाताला. कारण मला लोखंडी खिळा हा बोटाला कापलेला होता बाथरूम साफ करत असताना. तर म्हटलं खूप वर्ष झालं आता TTचं इंजेक्शन घेतलेलं नाही आहे, तर ते आपण घेऊया. पण तिकडे एवढी गर्दी होती की रुद्राचे पापा बोलले की तुझं एक इंजेक्शनसाठी माझा अख्खा दिवस घालवशील, चल मग आपण प्रायव्हेटमध्येच घेऊया. मग शेवटी प्रायव्हेटमध्ये आम्ही आलो. पटकन तिथं 2 मिनटात इंजेक्शन घेतलं आणि घरी आलो. घरी येता येता मस्त अशी कांदाभजी आमच्या इथं खूप छान भेटतात. ती कांदाभजी घेऊन आलो. येताना मस्तपैकी TV बघत बघत आमचा जेवण वगैरे झालं. मग जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त असा आराम केला आणि रुद्राचे पप्पा स्कूलमधून घेऊन आले आणि झोप वगैरे झाली आमची. मग आता मस्त असा चहा आणि खारीचा आम्ही असा लाईटली नाश्ता केला. मस्त अशी खूप दिवसातून खारी खाल्ली आम्ही. आणि मग फायनली आम्हाला बाहेर जायचं होतं कारण रुद्राचं थोडंसं फॉलोअप होतं, त्यामुळे त्याला घेऊन जायचं होतं. म्हणून म्हटलं आज ट्युशनला जाऊ दे, आता सुट्टीच देऊया आज, कारण फॉलोअप असल्यामुळे त्याला काही जाता आलं नाही ट्युशनला. आता खाली आल्यानंतर त्याला तेवढा वेळ जरी भेटला तरी तेवढा वेळ तरी त्याला क्रिकेट खेळायचंच असतं. नेहमी आम्ही बाहेर जाताना तो आमच्या अगोदर खाली येतो आणि क्रिकेट खेळत असतो. त्याला जेवढा जरी वेळ मिळाला तरी बस असतो. आणि इकडं आम्ही फायनली ओल्ड पनवेलला आलो. क्लिनिकमध्ये पोचलेलो होतो. हे नवीन झालेलं आहे ओल्ड पनवेलला. स्किन स्पेशालिस्ट आहे. स्किन हेअर वगैरे सगळ्या ट्रीटमेंट इकडे होतात. रुद्राची पण फॉलोअप होते. आता 15 दिवसानंतर त्याला बोलवलेलं होतं. इकडं ऑलरेडी आम्ही नंबर लावलेला होता आणि तिकडून यायला आम्हाला अक्षरशः 9 वाजले. खूप कंटाळा आलेला होता. मग आल्यानंतर आम्ही पटापट जेवण वगैरे केलं. पाणी पण आलेलं होतं. पाणी पटापट भरलं आणि मस्त असा आम्ही आराम करत रुद्राचं चाललेलं होतं क्रिकेट बघायचं. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.